भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उधवा गावात देशभक्तीपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण गावात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह पाहायला मिळाला। वंदे मातरम आणि भारत माता की जयच्या जय घोषाने परिसर दुमदुमून गेला। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर उधवा ग्रामपंचायत, शासकीय कार्यालय, पोलीस ठाणे, वन विभागाचे कार्यालय तसेच शाळांमध्ये राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली। उधवा ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच निर्मला फर्ले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी उपसरपंच, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। फॉरेस्ट कार्यालयात वन क्षेत्रपाल आर्डेकर यांच्या हस्ते, उधवा पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक हरिचंद्र पाटील यांच्या हस्ते, तर उधवा केंद्र शाळेत मुख्याध्यापक चंदू महाला यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला। तसेच डॉक्टर निलेश कौम यांच्या हस्तेही ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला। यावेळी उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन केले। विद्यार्थ्यांमध्येही देशभक्तीची भावना निर्माण व्हावी तसेच स्वातंत्र्याचा इतिहास आणि त्यासाठी दिलेल्या बलिदानाची जाणीव पुढील पिढीला व्हावी असा संदेश उपस्थित मान्यवरांनी दिला। कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंच, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, माजी जिल्हा परिषद सदस्य अक्षय दवनेकर, ग्रामपंचायत कर्मचारी, व्यापारी वर्ग, शिक्षक, विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। संपूर्ण कार्यक्रमात शिस्त, उत्साह आणि देशभक्तीचा संगम पाहायला मिळाला। स्वातंत्र्य दिन हा केवळ ध्वजारोहणाचा दिवस नसून देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांचे स्मरण करून राष्ट्राच्या प्रगतीसाठी एकजुटीचे योगदान देण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे। उधवा गावातील हा उत्साह एक गाव, एकजूट, एक देश, एक भावना या राष्ट्रभावनेला बळ देणारा ठरला। रिपोर्टर संदीप थोरात। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आपल्या न्यूज इंडिया 9 ला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।